नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण वस्तू विपणनाची तत्त्वे यामधील पहिलं युनिट सुरू केलेलं आहे आणि आपण पाठीमागच्या लेक्चरला वस्तू म्हणजे काय, मीनिंग ऑफ प्रोडक्ट्स, वस्तूचा अर्थ, व्याख्या या गोष्टी आपण लक्षात घेतलेल्या आहेत. या लेक्चरमध्ये आपण इम्पॉर्टन्स ऑफ प्रोडक्ट अर्थात वस्तूचं महत्त्व हे आपण लक्षात घेत आहोत. आता वस्तूचं महत्त्व लक्षात घेत असताना वस्तू असल्याशिवाय आपली जी अनेक कामं असतात, आपल्या अपेक्षा असतात, गरजा असतात, आवश्यकता असतात, इच्छा असतात, अपेक्षा असतात, महत्त्वाकांक्षा असते, ह्या पूर्ण होत नाहीत. त्यामुळं वस्तू ही सर्व घटकांच्या दृष्टीनं महत्त्वाची असते. आता हे घटक कोणते, तर ह्याच्यामध्ये आपण कोणतेही जरी घटक लक्षात घेतले तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आता आपण या ठिकाणी जी यादी दिलेली आहे, ग्राहक असेल, विक्रेता असेल, समाज असेल, सरकार असेल, संस्था असेल, पुरवठादार असेल, वाहतूक असेल, गोदामकर्ते असेल, गुंतवणूकदार असेल, उत्पादक असेल, वितरक असेल इत्यादी. म्हणजे हे सर्व त्या व्यवसायाशी आणि बाजारपेठेशी संबंधित असणारे घटक आहेत आणि हे सर्व त्या वस्तूच्या संदर्भात, ती वस्तू तयार करण्यापासून त्याचा कच्चा माल असेल, त्याची उत्पादन प्रक्रिया असेल, त्याची वाहतूक असेल, तर ते ग्राहकापर्यंत वस्तू पोहोचवणे आणि त्याला ती आवडली की नाही, त्याचं समाधान झालं की नाही, इथंपर्यंतच्या ज्या काही गोष्टी आहेत. आता मी यातल्या फारच कमी सांगितलं की याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत. त्या गोष्टी पार पाडण्यासाठी जे इथं हातभार लावतात त्यांचा सर्वांचा या वस्तूशी संबंध येतो. आता ही जी यादी केलेली आहे त्यांचा काय संबंध येतो हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. ग्राहकांच्या गरजांची व आवश्यकतांची पूर्तता होत असते, त्यातून समाधान होत असते. आता ग्राहकाचा काय संबंध घेतला तर त्याची गरज पूर्ण होते, त्याची आवश्यकता पूर्ण होते आणि त्याचं समाधान होतं. हे ग्राहकाचा संदर्भ झाला वस्तूच्या दृष्टिकोनात. विक्रेत्याचं काय, तर वस्तूंच्या विक्रीतून उत्पन्न मिळत असते, त्याला उत्पन्न मिळतं, कमिशन मिळतं, मोबदला मिळते, दलाल मिळते वगैरे. समाजाचं काय, तर समाजासाठी वस्तू ही प्रतिष्ठेची असते. सरकारचं काय, तर सरकारला वस्तूच्या देवघेवीतून महसूल कर रूपाने मिळत असतो. पुरवठादाराचा काय संबंध, तर पुरवलेला कच्चा माल पुरवायचा, सामुग्री पुरवायची आणि त्यातून वापरण्यायोग्य वस्तू तयार होत असते, ती सुद्धा पुन्हा पुरवठादाराचं एवढंच आहे. वाहतूकदारामध्ये मग पक्क्या वस्तूचा, कच्च्या वस्तूची वाहतूक लक्षात घेतलेला आहे. आणि वाहतूक निर्माण करणं म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वस्तू नेणं, म्हणजे ज्या ठिकाणी त्याचा उपयोग होणार आहे त्या ठिकाणी ती वस्तू त्या प्रमाणात, त्या वेळेला, त्या किमतीला, त्या दर्जाची पोचवणं म्हणजे उपयोगिता निर्माण केल्यासारखं आहे. स्थळ उपयोगिता, काल उपयोगिता निर्माण करणं, मालकी उपयोगिता निर्माण करणं हा वाहतूकदार काम करत असतो. आता हे सर्व आपण बघतोय. गुंतवणूकदार काय करतो, तर वस्तूच्या निर्मितीसाठी भांडवल गुंतवणूक करीत असतो. उत्पादक काय करतो, तर वस्तूची निर्मिती करतात. बघा, म्हणजे यातला वरचा जो प्रत्येक घटक आपण लक्षात घेतला, प्रत्येक हा जो काही वेगवेगळ्या स्वरूपातला व्यक्ती आपण लक्षात घेतला, गुंतवणूकदार व्यक्ती आहे, वाहतूकदार व्यक्ती आहे, पुरवठादार व्यक्ती आहे, हे वेगवेगळ्या भूमिका, वेगवेगळे कार्य करत असतात. पण ही वेगवेगळी कार्य करत असताना ह्या वेगवेगळ्या व्यक्तींचा त्या वस्तूशी संबंध येतो. आता कोणत्या स्टेजला येतो, कोणत्या स्वरूपामध्ये येतो किंवा कोणत्या भूमिकेमध्ये येतो ते या ठिकाणी मांडलेलं आहे आणि त्याच्यातून त्याला काय मिळतं. आता वितरक विविध माध्यमाद्वारे ते बाजारपेठेत पोहोचवतो. उत्पादकाने जी वस्तूंची निर्मिती केलेली आहे, वितरक काय करतो, ती वस्तू बाजारपेठेमध्ये नेऊन पोहोचवण्याचं काम करत असतो. ज्या प्रमाणात, ज्या वेळेला, ज्या ठिकाणी वस्तू आवश्यक आहे त्या प्रमाणात, त्या ठिकाणी, त्या वेळेला वस्तू पोहोचवणं, याच्यामध्ये वितरक सुद्धा येतो. वाहतूकदार येतो, पण वाहतूकदार फक्त वस्तू नेण्याची जबाबदारी घेतो. किती वस्तू, कोणी सांगितल्या, कुठं पोचवायच्या,
त्याच्याशी त्याचा संबंध नसतो. त्याला जे काही ऑर्डर सांगितली जाते इथून घेऊन जायचं आणि इथं उतरायचं, बस तेवढीच त्याची जबाबदारी. सर्वांच्या दृष्टीने वस्तू ही अत्यंत महत्त्वाची व गरजेची असते. म्हणजे वस्तू सर्व दृष्टीनं महत्त्वाची आहे. आता किंबहुना वस्तू असल्याशिवाय आपल्याला आपलं जीवन जगणंच कदापि शक्य नाही. त्यामुळे वस्तूला इतकं महत्त्व आहे. वस्तू विविध रूपात असते, आकारात असते, रंगात असते, वजनात तयार केली जाते. त्याची रचना, डिझाईन असतं त्याचं. वस्तूच्या गरजेप्रमाणे तिचे महत्त्व कमी अधिक असले तरी प्रत्येक वस्तू ही अत्यंत निकडीची असते. आपल्याला ज्या वेळेला ती वस्तू लागते ना, आवश्यकता असते त्याची, त्यावेळेला त्या वस्तूचं महत्त्व आपल्याला कळतं. मग साधा स्क्रू असू दे, जर वेळच्या वेळेला नाही मिळाला तर त्याचं महत्त्व आपल्याला कळतं. जोपर्यंत त्याची आवश्यकता भासत नाही, आपल्याला गरज भासत नाही, तोपर्यंत त्या वस्तूचं महत्त्व आपल्याला नसतं. पण ज्या वेळेला ती आवश्यक असते त्यावेळेला तिचं महत्त्व आपल्याला कळतं. वस्तूमुळे ग्राहकाला, समाजाला व इतर घटकांना प्रत्यक्ष असंख्य फायदे मिळत असतात. असंख्य फायदे प्रत्यक्ष, काही लोकांना प्रत्यक्ष मिळतात, काही लोकांना अप्रत्यक्ष मिळतात. आता वाहतूकदार, प्रत्यक्ष फायदा वाहतूकदाराला झाला, पण अप्रत्यक्ष फायदा कुणाला झाला? लोडिंग अपलोडिंग करणारे हमाल असतील. त्या वस्तूची वाहतूकच करायची नाही म्हटलं तर हमालाला काम कुठलं मिळणार? त्या वस्तूची वाहतूक नेणार असतं, त्याला त्याच्या गाडीला पेट्रोल लागतं, पेट्रोल पंप चालतो, वाहन लागतं. त्यामुळे जे वाहन उत्पादक आहेत ते वाहन तयार करतात. टायरची झीज होते, टायर लागतं, त्याची वाहनाची दुरुस्ती वेळोवेळी करावी लागते, देखभाल करावी लागते, म्हणजे गॅरेज झालं. म्हणजे ह्यांना अप्रत्यक्ष फायदे आहेतच ना. म्हणजे एक वस्तू प्रत्यक्षपणे काही लोकांना फायदा देते, पण अप्रत्यक्ष अनेक लोकांना फायदा देत असते. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ते लक्षात आलं असेल. आता वस्तूचे महत्त्व जे आहे हे आपण ह्या अर्धा मुद्द्यांच्या आधारे आपण लक्षात घेऊया. त्यातला पहिला मुद्दा काय सांगतो तर गरजांची पूर्तता व समाधान. मागापासून किंवा आपण पहिल्या लेक्चरपासून लक्षात घेतोय की वस्तू ही गरजांची पूर्तता, आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी आणि त्यापासून त्या ग्राहकाला समाधान मिळण्यासाठी वस्तू गरजेची आहे, महत्त्वाची, आवश्यक आहे. कारण वस्तूला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वस्तूची निर्मिती कशासाठी? तर ग्राहकांच्या गरजा, आवश्यकता पूर्ण करण्यासाठीच होते. त्या हेतूनच उत्पादक वस्तूंची उत्पादक करत असतात. उपयोगितांची निर्मिती, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वस्तू ही ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या उपयोगितांची निर्मिती करते. त्यामध्ये स्थळ उपयोगिता असेल, समय उपयोगिता असेल, मालकी उपयोगिता असेल, यांचा समावेश आहे. ज्या ठिकाणी ज्या वेळेला ज्या प्रमाणात वस्तूंची आवश्यकता असते त्या ठिकाणी त्या वेळेला त्या प्रमाणात वस्तूंची उपलब्धता निर्माण करून वाहतूकदारांच्या माध्यमातून, वितरकाच्या माध्यमातून त्या वस्तूचं ही उपयोगिता वाढवली जाते. प्रतिष्ठा निर्मिती, वस्तूचा उपयोग असेल, वापर असेल, उपयोग घटला जातो. त्याचप्रमाणे एखादी मौल्यवान वस्तू आपल्या जवळ असणे एक प्रतिष्ठे. सोनं जसं आपण म्हणतो, सोने आहे, चांदी आहे, बघा की काय गोल्डन मॅन असतात, 4 किलो 2 किलो अंगावरती सोनं. की काय आहे, हाऊस जरी म्हटलं असेल तर मी सुद्धा किरकोळ घालताय ते प्रतिष्ठाच आहे ना. माझ्याकडं ह्याचा ॲपलचा मोबाईल आहे, माझ्याकडे ह्याची कार आहे वगैरे, हा प्रतिष्ठेचं आहे. म्हणजे वस्तू आपल्याजवळ असणं एक प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं. अनेक वस्तू या प्रतिष्ठा वाढवण्यासाठी निर्माण केल्या जातात. भारतात दागदागिने घालणे असते, प्रतिष्ठेत समजले असते, महागडे कार असतात, घड्याळ असतात, आर्टिकल्स वापरले जातात. सुविधा निर्मिती, वस्तू ग्राहकाला असेल, समाजाला असेल, सर्वसामान्य व्यक्तींना असेल, अनेक प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देताना आपल्याला दिसते. अशा सोयीसुविधा पुरवण्यासाठी वस्तूंची आवश्यकता असते, वस्तू महत्त्वाची असतात. ग्राहकांच्या आणि समाजाच्या कल्याणात त्यामुळं अशा सोयीसुविधा जर निर्माण झाल्यामुळं वस्तूच्या माध्यमातून तर त्यांच्या कल्याणात वाढ होते. पाण्याची टाकी असेल, पाणी साठवण्याची सोय असेल,
आराम खुर्चीत बसण्याची सोय असेल, लिफ्टची सोय असेल, या माध्यमातून आपल्याकडं सुखसोयी निर्माण करण्याचं काम वस्तू माध्यमातून केलं जातं, वस्तूच्या रूपात केलं जातं. संसाधन निर्मिती आली. संसाधन म्हणजे रिसोर्सेस. लोकांसाठी अनेक प्रकारची भौतिक संसाधने असतील, साधनं असतील, उपकरणं असतील, यंत्रसामुग्री असेल, वाहनं असतील, साधनसामुग्री असेल, इत्यादीची निर्मिती करणं म्हणजे वस्तूची. यंत्र म्हणजे एक वस्तूच आहे ना, वाहन म्हणजे एक वस्तूच आहे ना. ग्राहकांच्या सर्व प्रकारच्या भौतिक गोष्टी आपल्याला जर पूर्ण करायच्या असतील तर अशा संसाधनांची आवश्यकता असते. आणि वस्तूच्या माध्यमातून, वस्तूच्या रूपानं त्या वस्तूंची निर्मिती केली जात असते. मग ते काही असो, वाहन असेल, साधन सामुग्री असेल, यंत्र असेल, एखादं उपकरण असेल, एखादं साधन असेल, वगैरे वगैरे. पुढचा म्हणजे विनिमय. विनिमय घडवून आणण्यासाठी वस्तू महत्त्वाची असते. ज्यांना वस्तूंची आवश्यकता आहे त्यांना विनिमयाद्वारे ती वस्तू पुरवली जाते. वस्तूच्या विनिमय करण्यासाठी जगभर मोठ्या प्रमाणावरती व्यापार आणि बाजारपेठा अस्तित्वात आलेल्या आपल्याला दिसतं. वस्तू असल्यामुळंच त्या बाजारपेठा आल्या. वस्तूच नसते तर बाजारपेठा निर्माण झाल्या असत्या का? नाही. आज ऑनलाईन मार्केटिंग झालं असतं का? तुम्ही अमेझॉन किंवा इतर याच्यातून वस्तू मागवून घेऊ शकला असता का? नाही. सेवा निर्मिती. अनेक प्रकारच्या व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक सेवा निर्माण करण्यासाठी वस्तूंची, म्हणजे वस्तू सेवेबरोबर त्या वस्तू द्याव्या लागतात, वस्तूबरोबर ती सेवा दिली जाते. कात्री जर नसेल तर तुमचे केस कसे कट करणार? तो सेवा देणार आहे तो कापायची, पण त्याला कात्री गरज आहे ना, त्याला कंगव्याची गरज आहे ना, समोर आरशाची गरज आहे ना, खुर्चीची गरज आहे ना. ह्या सर्व खुर्ची, आरसा, कंगवा, कात्री ह्या वस्तू आहेत. त्या वस्तू असल्याशिवाय तो तुम्हाला सेवा देणार आहे का? नाही. वस्तूशिवाय सेवा निर्मिती केवळ अशक्य आहे. जीवनशैलीत सुधारणा. वस्तूचा उपभोग असेल, वापर असेल, उपयोग असेल, धारण केल्यामुळं तुमच्या जीवनशैलीमध्ये आमूलाग्र स्वरूपाचा आधुनिक काळात अतिशय मोठ्या प्रमाणावरती सुधारणा होताना तुम्हाला दिसते. नवनवीन वस्तू जसजशा निर्माण होतात त्याप्रमाणे ग्राहकांचं जीवनमान सुद्धा आपण बघतोय मोठ्या प्रमाणावरती सुधारत चाललेला आहे. आता आजकाल मोबाईलमुळं असेल, संगणकामुळं असेल, वेगवेगळ्या गोष्टीमुळं तुमचं जी काही लाईफस्टाईल आहे, तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे, रेस होताना म्हणजे वाढताना दिसतंय. 40 वर्षापूर्वीचा मनुष्य आणि आजचा मनुष्य याच्या जीवनशैलीमध्ये कमालीचा अंतर आपल्याला असून दिसलं, कमालीचा फरक असलेला आपल्याला दिसून येतो. मूल्यनिर्मिती. वस्तूमुळे मूल्यनिर्मिती होते. प्रत्येक वस्तूला एक विशिष्ट मूल्य असतं. सोन्याचं 10 ग्रामला 50,000. आपल्याकडं 10 ग्राम सोनं असणं म्हणजे आपल्याकडं 50,000 रुपये असल्यासारखं आहे. वस्तूंची खरेदी करणे म्हणजे संपत्ती निर्माण करणेच आहे. प्रत्येक वस्तूला बाजारपेठ असते आणि बाजारपेठेत तिचं मूल्य ठरतं किंवा ठरवलं जातं, ठरत असतं, काही म्हणा. आणि मालकी हक्क. माझ्याकडे ही वस्तू आहे, माझी वस्तू आहे. माझी वस्तू अरे कशाच्या आधारे? तुझ्या ताब्यात आहे म्हणून, कागदी पत्री तुझी मालकी आहे म्हणून. पण ती वस्तूच नसेल तर मालकी सांगणार कशी? आणि ताबा तरी काय सांगणार, दाखवणार काय? तुम्ही म्हटला माझा मोबाईल आहे, पण दाखवू की? दाखवायचं नाहीच ना मोबाईल. म्हणजे मोबाईल तुम्ही ज्यावेळेला दाखवू शकता त्यावेळेला तो माझा मोबाईल असं तुम्ही म्हणाल. म्हणजे वस्तूमुळं आपला मालकी हक्क, ताबा सिद्ध होतो, मालकी उपयोगिता निर्माण होते. वस्तूचा भौतिक ताबा म्हणजे आपल्या प्रत्यक्ष वस्तू ताब्यात असणार आणि कागदोपत्री मालकी सिद्ध करणं सोपं जातं. त्याचं बिल दाखवलं तुम्ही, मोबाईलचा ताबा असेल, मोबाईलची मालकी हक्काचं कागदपत्र असेल, बिल असेल, इनवॉइस असेल वगैरे. तर विद्यार्थी मित्रांनो, अनेक गोष्टींच्या किंवा अनेक मुद्द्यांच्या माध्यमातून आपल्याला वस्तूचं महत्त्व मांडता येऊ शकतं. आता हे आपल्याला कसं आहे, हे आपण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून
हे असणारं महत्त्व आपण लक्षात घेतलं. याच्यामध्ये केवळ आपण 10च मुद्दे घेतले, पण आपण जेवढं त्याच्यामध्ये खोलात जाऊ तेवढं त्याचं अधिक महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येईल. आणि ते महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आता हे दिवसेंदिवस कसं वाढतं, तर जसजशा नवनवीन वस्तू येतात तसं वस्तूचं महत्त्व आणखी नव्यानं वाढत जातं. म्हणजे पूर्वीचा 100 वर्षापूर्वीचा काळ लक्षात घेतला त्यावेळेला वाहतुकीचं साधनच नव्हतं. बैलगाडीच्या माध्यमातून वाहतूक होत होती. त्यानंतर मग सायकल आली, त्यानंतर मोटरसायकली आल्या, त्यानंतर कार आल्या. पण 100 वर्षापूर्वीचा मनुष्य त्याला कार वापरायला मिळत नव्हती, पण आजच्या व्यक्तीला कार वापरायला मिळते. कारण कार ही वस्तू नव्यानं विकसित झाली. 40 वर्षापूर्वीच्या लोकांना मोबाईल वापरता येत नव्हता, किंबहुना 20 वर्षापूर्वीच्या, कारण मोबाईल त्यावेळेला नव्हताच ना. म्हणजे जसजसा काळ पुढे जातोय तसतसा नवनवीन वस्तू निर्माण होत आहेत आणि त्या नवनवीन वस्तूच्या माध्यमातून त्याचं महत्त्व अधोरेखित होत जात आहे, वाढत जात आहे. हे आपल्या किंबहुना लक्षात येत असेल. मी सुरुवातीपासून या वस्तू या टॉपिकच्या बद्दल सांगतोय की आता आपल्याला MCQ टाईप क्वेश्चन आहेत, सोडून द्या, परंतु याच्यामधल्या कोणत्याही मुद्द्याचं विश्लेषण सखोलमध्ये लक्षात घ्यायचं म्हटलं तर खूपच या ठिकाणी अवघड आहे. वस्तू शब्द सोपा वाटतो. तुम्ही प्रश्न वाचला, वस्तू म्हणजे काय, वस्तूचे महत्त्व स्पष्ट करा, पण सफिशियंट उत्तर आमचं तयार होत नाही. हे या ठिकाणची अडचण आहे. आपण मूल्यनिर्मिती म्हणतो. जसजसं तुम्ही वस्तूमध्ये विकास करत जाल, जसजसं नव्यानं तिची वस्तूची निर्मिती करत जाल, नवनवीन त्याच्यामध्ये घटक, त्याची वैशिष्ट्ये, त्याच्या सेवा सुविधा तुम्ही वाढवत जाल, तसतसं वस्तूचं मूल्य वाढताना तुम्हाला दिसेल. सुविधांची निर्मिती होताना दिसेल, संसाधनांची निर्मिती होताना तुम्हाला दिसेल. म्हणजे या माध्यमातून आम्हाला वस्तूचं महत्त्व जे आहे ते लक्षात घ्यावं लागतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये वस्तू ही अविभाज्य घटक आहे. वस्तू म्हणजे आपण एखादा जर पदार्थ खात असेल तर त्याला सुद्धा वस्तूच म्हणतो आपण, आणि तो जर पदार्थ नसेल तर आपली भूक शमवणं, अन्नाची गरज पूर्ण करणं हे आपल्याला असं अवघड आहे. कारण शिकारी अवस्थेमध्ये आज जे आपण अन्न खातो ते नव्हतं ना. जोपर्यंत अन्न शिजवण्याची प्रक्रिया कुटुंब व्यवस्थेमध्ये नव्हती त्यावेळेला नैसर्गिक मुळे, कंदे किंवा फळं, पाला हे खाऊन मनुष्य जगत होता. आज पाला खाऊन कोण जगतं का? नाही. आज आम्हाला पिझ्झा बर्गर लागतो. जेवण होऊन समाधान होत नाही, त्यानंतर आम्हाला आईस्क्रीम लागतं. आणि 50 वर्षाने काय असेल आपल्याला काय माहीत. पण त्याच्यामध्ये कालरण रूपानं, प्रसंग रूपानं, परिस्थिती रूपानं बदल होत चाललेला आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थी मित्रांनो, वस्तू किती महत्त्वाची आहे हे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला लक्षात घेणं सोपं जातं. आता वस्तूचं महत्त्व असं केवळ मुद्दा आपण लक्षात घेऊन चालणार नाही, तर आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्या वस्तूला बाबा महत्त्व प्राप्त झालं तर त्या वस्तूला महत्त्व कुणी प्राप्त करून दिलं, तर माणसानंच प्राप्त करून दिलं. त्या वस्तूचा शोध कोणी लावला, त्याच्यामध्ये आमूलाग्र स्वरूपाचे बदल कुणी केले, तर माणसानेच केले. आणि हे का केले, हे शोध का लावले, तर आपल्या सुखसोयीमध्ये वाढ व्हावी, आपल्या जीवनशैलीमध्ये, आपल्या राहणीमानामध्ये, आपल्या समाधानामध्ये सुधारणा व्हावी, वाढ व्हावी, हाच त्याच्या पाठीमागचा हेतू आहे.
एवढ्या लक्झरियस कार का निघाल्या? तुमच्या पोटातलंही पाणी न हलता तुमचा प्रवास झाला पाहिजे, तसे रस्ते निर्माण करणं आणि तशा वाहनं निर्माण करणं. पूर्वी ट्यूबलेस टायर होते का? त्यात इनरच आता नसतात, फक्त टायर असतं. पूर्वी त्याच्यात ऑक्सिजन घालत होते, आता नायट्रोजन घालतात. म्हणजे हे किती बदल झाले आणि त्याच्यामुळं सुखसुविधामध्ये किती वाढ झाली हे लक्षात गेलं. आणि ही वाढ थांबणारी नाही. लक्षात आली बघा, कार्यसंपन्नता जी असते ना, ही न संपणारी गोष्ट आहे. ती वारंवार पुढं आपण हे कार्य करत जातो आणि त्याच्यामधून संपन्नता निर्माण होते आणि त्याच्यामधून हा वस्तू विकास होतो. कोणाच्या तरी डोक्यामध्ये एक सुपीक कल्पना निर्माण होते आणि त्याच्यातून ती वस्तू म्हणजे मूर्त रूपाला येते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे असंख्य वस्तू असणं म्हणजे आपल्याला तेवढ्या सुखसुविधा उपलब्ध असणं असं आपल्याला म्हणता येईल. एखादी वस्तू आपल्याकडे नसेल तर त्या वस्तू संदर्भात असलेलं आपल्याला काम करता येत नाही. ते काम आपलं अपुरं राहतं, कारण ती वस्तू म्हणजे आपलं एक शस्त्र असल्यासारखं आहे आणि त्या शस्त्राच्या साह्यानं आपण आपलं ते अपेक्षित कार्य आपलं पूर्ण करत असतो. तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला वस्तूचं महत्त्व लक्षात घेता येईल. आज आपण या ठिकाणी थांबूया. तुम्ही हे माझं व्याख्यान शांतपणे ऐकून घेतलं. काही आवश्यक वाटले असले तर तुम्ही नोट्सही त्याच्यामध्ये घेतले असतील. निश्चितपणे तुम्हाला वस्तूचं महत्त्व पटलं असेल, समजलं असेल. कारण कोणती वस्तू बघा, काही आपल्या आवडीच्या वस्तू असतो आपण जीवापाड जपतो. पण आता आपण लक्षात घेतलं, कोणती वस्तू कमी महत्त्वाची आणि कोणती वस्तू अधिक महत्त्वाची अशी नसते. ज्यावेळेला त्याची निकड गरज निर्माण होते त्यावेळेलाच त्या वस्तूचं महत्त्व आपल्याला अधोरेखित होतं, महत्त्व लक्षात येतं आणि त्या वस्तूचं महत्त्व वाढल्यासारखं आपल्याला वाटतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये वस्तूला अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे मात्र विसरून चालणार नाही. धन्यवाद.